स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे। महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये। बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65। नमस्कार मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। अलीकडेच MPSC ने आपला मुख्य परीक्षेचा जो पॅटर्न आहे तो चेंज केलेला आहे, हे आपण सर्वांना माहिती आहे आणि त्याच अनुषंगाने आपण यापुढली काही जी लेक्चर्स असतील ती कंडक्ट करतोय। या सेशन मध्ये आपण समजून घेऊया की एक भूगोल विषयाचा मुख्य परीक्षेसाठी संभाव्य सिलेबस काय असू शकतो। तर त्यात आपण बघू काय काय नेमकं या पहिले सिलेबस राहिलेलं आहे, आतापर्यंत जे सिलेबस होतं UPSCचं सिलेबस काय आहे आणि नेमका यातनं एक मध्यम मार्ग किंवा कशा प्रकारचं सिलेबस जे आहे ते आपल्याला दिसून येऊ शकतं येणाऱ्या काही दिवसांमध्ये। असेच आपण लेक्चर्स करूया, जे नवीन पॅटर्न आहे त्यावर वेगवेगळे लेक्चर्स करून आपण एक्झॅक्ट आपली रणनीती काय असायला हवी ते समजून घेऊया आणि या सेशन मध्ये स्पेसिफिकली आपण सिलेबस काय असू शकतं याची चर्चा करू। आता सर्वात पहिले ज्या वेळेला आपण सिलेबस किंवा अभ्यासक्रमाची चर्चा करतोय तर बघा, एक गेस करण्याचंच काम आहे, पण ते गेस आपण ब्लाइंडली करत नाहीये, आपण काहीतरी आधारभूत व्यवस्थेवर ते जे काही सिलेबस असू शकतं ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। येणाऱ्या काळामध्ये सिलेबस येईल सुद्धा, तर ते सुद्धा आपल्याला लक्षात येईल की एक्झॅक्टली सिलेबस काय आहे। पण या दरम्यानचा जो काळ आहे, या दरम्यानचा काळ मुळीच कुठल्या प्रकारे आपल्याला वाया जाऊ द्यायचा नाही आणि त्यामुळे आपण अशा प्रकारे विचार करतो आहे की काय नेमकं सिलेबस असू शकतं आणि त्यांनी आपली जी काही प्रिपरेशन आहे, आपली जी काही तयारी आहे, एक तयारीला दिशा मिळण्याचं काम इथे होणार आहे। नाउ जेव्हा आपण सिलेबस काय असू शकतं या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतोय तर सर्वात पहिले आपल्याला 2-3 मुद्दे इथे ध्यानात घ्यावे लागतील। जर तुम्ही एक्झिस्टिंग आता नवीन जो पॅटर्न MPSC ने सुचवलेला आहे तो पॅटर्न जर बघितला तर पॅटर्न मध्ये तुम्हाला प्रामुख्याने एक मुद्दा लक्षात येतो की बऱ्यापैकी नवीन पॅटर्न जो आपल्याला दिसून येतो हा पॅटर्न UPSCच्या धर्तीवर आहे, राईट। ज्यामध्ये आपण हे बघितलं की 2 लँग्वेजेसचे पेपर होणार आहेत, त्यानंतर 4 जनरल स्टडीजचे पेपर आहेत आणि त्यानंतर 2 पेपर्स होणार आहे जे की ऑप्शनलचे असतील, ठीक आहे। UPSC जे पॅटर्न आहे 2 लँग्वेजचे पेपर, UPSC 2 लँग्वेजचे पेपर म्हटलं की एक इंग्लिश कंपल्सरी लँग्वेज असते आणि बाकी एक रिजनल लँग्वेज आपल्याला क्वालिफाय करावी लागते। 4 GS चे पेपर असतात, त्यामध्ये GS 1, 2, 3 आणि 4 हे जे काही पहिले 3 पेपर असतील यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, सोसायटी, आर्ट अँड कल्चर। दुसऱ्या पेपर मध्ये आपल्याला दिसून येतं त्यामध्ये पॉलिटी, इंटरनॅशनल रिलेशन्स आपण डिस्कस करतो। तिसऱ्या पेपर मध्ये आपण इकॉनॉमी असेल किंवा बाकी ऍग्रिकल्चरचे इश्यूज असतात, सायन्स अँड टेक्नॉलॉजी असतात। अशा प्रकारचे हे 4 GS चे पेपर 1, 2, 3 आणि चौथा जो असेल हा एथिक्स, म्हणजे ज्याला आपण नीतिमत्ता वगैरे या प्रकारचे विषय म्हणतो, अशा प्रकारचा हा चौथा पेपर असायचा, ठीक आहे। दिस इज UPSC पॅटर्न आणि एक्झॅक्ट पॅटर्न जे आहे ते आपल्याला MPSCचं दिसून येतं। फायनली ऑप्शनलचे सुद्धा 2 पेपर असतात, आता संभ्रम होऊ देऊ नका, ऑप्शनलचे 2 पेपर असतील पण जो सब्जेक्ट असेल, सब्जेक्ट तुम्हाला एकच निवडायचा आहे, राईट। तर अशा प्रकारचं हे स्वरूप जे आहे UPSCचं आणि आता MPSCचं सुद्धा आपल्याला झाल्याचं दिसून येतं। नाउ UPSCचा पहिला जो GS चा पेपर आहे GS 1, या GS 1 मध्ये आपल्याला प्रामुख्याने 3 विषय दिसतात। पहिला जो विषय असेल तो असेल इतिहास, ठीक आहे, आणि इतिहासामध्येच आपण आर्ट अँड कल्चर, कला आणि संस्कृतीचे जे काही विषय आहे यांची चर्चा करतो। दुसरा जो विषय इथे असणार आहे तो असणार आहे प्रामुख्याने भूगोल, राईट। आणि तिसरा जो विषय इथे असेल तो असेल आपण भारतीय समाज, त्याला म्हणतो इंडियन सोसायटी किंवा भारतीय समाज। तर अशा प्रकारे 3 प्रमुख सब्जेक्ट जे आहेत, 3 प्रमुख विषय आपल्याला UPSCच्या GS 1 पेपर मध्ये दिसून येतात। जर आपण आता MPSC ची चर्चा केली तर ज्या प्रकारे MPSC ने UPSCच्या धर्तीवर बदल आणले तर एक अपेक्षित असू शकतं, म्हणजे वी आर नॉट 100% शुअर, 100% याची शाश्वती देता येत नाही, पण हे असू शकतं की MPSCचा जो GS 1 चा पेपर असेल, सामान्य अध्यापनाचा जो पहिला पेपर असेल, त्यामध्ये सुद्धा आपल्याला भूगोल विषयाचा अभ्यास करावा लागणार, राईट।
आणि त्याच धर्तीवर आपण भूगोलाचा नेमका सिलेबस किंवा अभ्यासक्रम काय असू शकतो त्याची आपण इथे चर्चा करणार आहोत. राईट. आता मूळ मुद्दा हा आहे, ज्या वेळेला आपण सिलेबस काय असू शकतो या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतोय, त्या उत्तरासाठीचे जे दिशादर्शक असतील त्यामध्ये एक सर्वात महत्वाचा जो दिशादर्शक असेल तो असेल सध्याचा मुख्य परीक्षेचा सिलेबस. आता सध्याचा मुख्य परीक्षेचा सिलेबस हा का दिशादर्शक असू शकतो, तर त्याचं कारण हे आहे की बघा, सध्याची जी मुख्य परीक्षेची पूर्ण एक सिलेबस आपल्याला दिसून येतं, तो सिलेबस एका राज्यसेवेच्या दृष्टीने ज्या काही विषयांची तुम्हाला जाण असायला हवी त्या सर्व विषयांचा एक समावेश करणारा सिलेबस आपल्याला ते दिसून येतं. आता हा एक भाग नक्कीच आहे की राज्यसेवेचं जे मुख्य परीक्षेचं जे आतापर्यंतचं सिलेबस आहे ते खूप वास्ट आहे. युपीएससी किंवा बाकी कुठल्याही राज्याची राज्यसेवा घ्या, सर्वात जास्त वास्ट सिलेबस कुठलं असेल तर ते एमपीएससीच्या मुख्य परीक्षेचं सिलेबस आपल्याला दिसून येतं. याच ठिकाणी जर तुम्ही भूगोलाचा सिलेबस बघितला तर या सध्याच्या मुख्य परीक्षेच्या भूगोलाच्या सिलेबस मध्ये तुम्हाला जे बेसिक असतं भूगोल, ज्यामध्ये आपण जगाचा भूगोल डिस्कस करतो, राईट. देन भारताचा भूगोल असेल आणि सोबतच महाराष्ट्राचा भूगोल असेल. तर अशा प्रकारचे हे 3 आपल्याला विभाग दिसून येतील भूगोलाचे सध्याच्या सिलेबस मध्ये, ज्यामध्ये आपण भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, मानव भूगोल, मानवी वसाहती, त्यानंतर आणखी काही विषय सांगायचे झाले तर आर्थिक भूगोल आपल्याला दिसून येतं, लोकसंख्या भूगोल आहे, पर्यावरण भूगोल आहे, देन जे काही अवकाशीय अंतराळ तंत्रज्ञान असेल, रिमोट सेन्सिंग असेल, कृषी परिसंस्था, मृदा एक महत्वाचा भाग आहे, जल व्यवस्थापन एक महत्वाचा भाग आहे. तर अशा प्रकारचा एक सर्वसमावेशक अतिशय कॉम्प्रेहेन्सिव्ह सिलेबस तुम्हाला सध्या मुख्य परीक्षा जी आहे, जी ऑब्जेक्टिव्ह किंवा वस्तुनिष्ठ प्रकारची परीक्षा होते, त्याचं दिसून येतं. सो जर तुम्ही यातले विषय बघितले, हे सर्वच्या सर्व विषय म्हणजे भूगोलाचा ज्या वेळेला तुम्ही अभ्यास करता, हे जे काही फंडामेंटल्स आहे, हे मूलभूत किंवा मूलतत्वे जी आहे, फंडामेंटल्स मी इथे लिहितो, ही जी फंडामेंटल्स आहे किंवा मूलतत्वे आहे ही अतिशय महत्वाची आहे, राईट. तर ज्यामध्ये भूरूपशास्त्र अतिशय महत्वाचा भाग आहे भूगोलाचा, हवामानशास्त्र बेसिक्स तुमचे क्लिअर होतात, मानवी भूगोल असेल, अगेन जर आता तुम्हाला हे भूगोलाचे क्लासिफिकेशन नसेल माहिती तर येणाऱ्या सेशन मध्ये मी तुम्हाला सांगेल की नेमका आपण भूगोलाचा अभ्यास ज्या वेळेला करतो त्यावेळेला त्याचे 2 प्रमुख भाग केले जातात. ठीक आहे, मी एकदा एक रफ आयडिया देऊन देतो. ज्याही वेळेला आपण भूगोलाची चर्चा करतो त्यामध्ये 2 जे प्रमुख भाग असतील भूगोलाचे, एक असेल भौतिक भूगोल, ठीक आहे, आणि दुसरा असेल मानवी भूगोल. आता हा जो भौतिक भूगोलाचा भाग आहे त्यामध्ये आपण हवामानशास्त्र असेल, भूरूपशास्त्र असेल किंवा सागरशास्त्र असेल अशा प्रकारच्या विषयांची चर्चा करतो, दॅट इज भौतिक भूगोल. इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर हे झालं फिजिकल जिओग्राफी. ठीक आहे. देन देर इज मानवी भूगोल, याला आपण इंग्रजीमध्ये ह्युमन जिओग्राफी म्हणतो. मानवी भूगोल किंवा ह्युमन जिओग्राफीचे जर तुम्ही विषय बघितले तर यामध्ये तुम्हाला जे विषय दिसून येतात त्यामध्ये तुम्ही चर्चा करता जे काही लोकसंख्येचा भूगोल असेल, ठीक आहे, किंवा काही आर्थिक भूगोलाचे मुद्दे असतात, राईट. तर मानवी भूगोलामध्ये आर्थिक भूगोल ठेवला जाऊ शकतो किंवा आर्थिक भूगोल जो आहे तो वेगळा सुद्धा अभ्यासला जाऊ शकतो, किंवा याचाच एक भाग म्हटलं तर आपल्याला हा सामाजिक भूगोल म्हणून एक पार्ट आहे, हा सुद्धा इथे दिसून येतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे एक ब्रॉड बेसिसवर भूगोलाचे काही भाग आपल्याला दिसतात आणि तेच भाग तुम्हाला इथे रिफ्लेक्ट होताना दिसतील. भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, त्यानंतर मानवी भूगोल, आर्थिक भूगोल असेल, सो ऑन अँड सो फोर्थ. तर हा झाला अलीकडे जो सिलेबस आहे आणि त्याची तुम्ही कारण सुद्धा बघू शकता. म्हणजे हे बेसिक्स जे आहे, बेसिक तुम्हाला खूप चांगल्याने यायला हवं. देन या ठिकाणी लोकसंख्या किंवा आर्थिक भूगोल अतिशय महत्वाचा भाग आहे. कारण काय असेल, कारण की कुठल्याही राज्याची अर्थव्यवस्था जी आहे प्रामुख्याने त्या राज्यात आढळणारे जी ही संसाधने असतील त्या संसाधनावर फार मोठ्या प्रमाणात अवलंबून असताना आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, आणि त्याचमुळे आर्थिक भूगोल हा सध्याच्या मुख्य परीक्षेचा एक अतिशय महत्वाचा घटक आहे. सिमिलरली जर आपल्याला विकास किंवा तत्सम गोष्टींची चर्चा करायची असेल, लोकसंख्या कशा प्रकारे कुठल्या एका राज्याची आहे ते माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून तुम्ही लोकसंख्या भूगोल,
मुख्य परीक्षेचा एक भाग बघतात आणि त्यानंतर पर्यावरण भूगोल असेल, त्यानंतर अंतराळ तंत्रज्ञान. आता तुम्हाला मे बी हा डाऊट असेल की का आयोगाने भूगोलामध्ये रिमोट सेन्सिंग सारखे विषय इंट्रोड्यूस केले. तर जनरली जर तुम्ही जिओग्राफीचे कोर्सेस बघितले तर जिओग्राफीच्या कोर्सेसमध्ये आणखी एक पार्ट असतो, तो म्हणजे जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम, GIS त्याला म्हटलं जातं. आणि जर आपण अलीकडच्या काळात बघतोय, अलीकडच्या काळामध्ये जी ही गव्हर्नन्स होत आहे, सरकार ज्याही योजना राबवत आहे त्या सर्व योजना राबवण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात GIS चा वापर केला जातो. आता वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्या खोलीत आपण आता सध्या जाऊ नये. आणि म्हणूनच राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत तुम्हाला हा GIS जो पार्ट आहे त्याचा काही रिमोट सेन्सिंग, कारण की जर रिमोट सेन्सिंगचं डायरेक्ट ऍप्लिकेशन सांगितलं तर तुम्ही बघू शकता की क्रॉप्स जी असतील, पिकं जी असतील, त्यांच्या संदर्भात फार महत्वाची ऍप्लिकेशन्स तिथे आहेत. म्हणून हा एक मुख्य परीक्षेचा भाग होता. देन कृषी हे अर्थव्यवस्थेचं एक बेसिस क्रिएट करतं. त्यानंतर कृषी हा राज्यसूचीचा विषय सुद्धा आहे, तर राज्यासाठी अतिशय महत्वाचा विषय, म्हणून हा मुख्य परीक्षेचा भाग आपल्याला दिसून येतो. देन मृदा सोबतचा भाग आहे जलव्यवस्थापन. महाराष्ट्र सारख्या राज्यासाठी जलव्यवस्थापन हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. सो एकंदरीत जेही सिलेबसचे पॉइंट्स होते आतापर्यंतचे ते अतिशय लॉजिकल होते. भलेही आपण हे म्हणतो की सध्याचा मुख्य परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे भूगोल विषयाचा किंवा कुठल्याही विषयाचा, हा अतिशय मोठा होता, किंवा मी एक वर्ड वापरेल दॅट विल बी कॉम्प्रेहेन्सिव्ह, सर्वसमावेशक असं तुम्हाला तो सिलेबस दिसेल. त्या सिलेबसच्या आधारे आपण काही येणारा सिलेबस काय असेल तो डिड्यूस करू शकतो, कारण की इथे आपण बघू शकतो की ही कारणं काय काय राहिलेली आहे एवढी सगळी विषय इन्क्लूड करण्याची. देन दुसरा जो आपला एक बेसिस असेल सिलेबस काय असू शकतो हे जाणून घेण्यासाठी, तर त्यामध्ये आपल्याला UPSC एक महत्वाचा बेसिस असेल. कारण की जे आता नवीन पॅटर्न आपण बघितलं, मोस्टली नवीन पॅटर्न हे UPSCच्या धर्तीवर आहे. आणि म्हणून ही शक्यता सुद्धा नाकारली जाऊ शकत नाही की UPSCचं जे भूगोलाचं सिलेबस आहे दॅट इज इन GS पेपर 1. ठीक आहे. GSच्या पेपर 1 मध्ये मेन्सला UPSCचं जे भूगोलाचं सिलेबस आहे तसंच्या तसं असू शकतं, किंवा त्यात काही मॉडिफिकेशन्स असतील, आणि नक्कीच त्यामध्ये एक ऍडिशन असू शकते, ती म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल. राईट, महाराष्ट्राचा भूगोल. सो तो एक आपण आधार बघू. आणि एक चांगली पॉसिबिलिटी जी आपल्याला दिसते, एक लॉजिकल पॉसिबिलिटी जी आपल्याला दिसते, की डायरेक्टली सध्याचा मुख्य परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे हा तंतोतंत नसेल, निश्चित असू शकते यावर. UPSCच्या धर्तीवर किंवा UPSC सारखा सिलेबस नसेल तंतोतंत, याबद्दल सुद्धा आपण थोडंफार शाश्वत राहू शकतो. सो एक बेस्ट वे जो असेल, बेस्ट वे असू शकतो या दोन्हीचा एक सुवर्ण मध्य काही आपल्याला दिसून येईल. ठीक आहे. UPSC जे सिलेबस आहे ते काही प्रमाणात असेल, आणि त्यानंतर जी सध्याची मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आहे त्याचा सुद्धा काही पार्ट आपल्याला इथे दिसू शकतो. तर अशा प्रकारचं ही एक कॉम्बिनेशन जे आहे ते इथे बनू शकतं. मे बी माझ्या मते तरी ते एक बेस्ट कॉम्बिनेशन असेल. आता नेमकं कधी सिलेबस येते, काय नेमकं सिलेबस असते ते आल्यानंतरच कळेल. राईट. पण एक तयारीच्या दृष्टीने जर बघायचं झालं तर तयारीच्या दृष्टीने या दोन्हीचा सुवर्ण मध्य गाठून आपल्याला ही तयारी जी आहे ती करता येऊ शकते. ठीक आहे. सो ही दोन बेसिस देण्याचं कारण हेच आहे की जोपर्यंत सिलेबस येत नाही तोपर्यंत नेमकी तयारीची दिशा काय असावी, मुख्य परीक्षेसाठी भूगोलाची तयारीची दिशा काय असावी, हे तुम्ही या दोन सिलेबस मधनं जाणून घेऊ शकता. अँड मे बी एक दोन्हीचा सुवर्ण मध्य करून तुम्ही सिलेबस प्रिपेअर करू शकता. आता यामध्ये आणखी एक आपल्याला चांगला रेफरन्स मिळू शकतो सिलेबस साठी. कोणता रेफरन्स असेल तर बघा, मागच्या काही वर्षांमध्ये म्हणजे मागच्या 10-12 वर्षांमध्ये महाराष्ट्र हे एकमेव राज्य होतं ज्या राज्याची MPSC ची मुख्य परीक्षा असो किंवा पूर्व परीक्षा असो ही UPSCच्या धर्तीवर होत नव्हती. UPSC ही वर्णनात्मक स्वरूपाची आहे, डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स लिहावे लागतात. पण MPSC मध्ये आपण बघितलं वस्तुनिष्ठ स्वरूपाची ती मुख्य परीक्षा आपल्याला दिसून आली. पण बाकी राज्यांमध्ये
बऱ्यापैकी युपीएससीच्या धर्तीवर बदल करण्यात आले होते आणि तंतोतंत तशाच प्रकारची परीक्षा घेण्याचा प्रयत्न जो आहे बाकी आयोगांनी केला होता. यामध्ये काही प्रमुख आयोग जी आपल्याला दिसून येतात, आता जी एक प्रॉमिनंट जी आयोग आहेत, ज्या ज्या राज्यांमध्ये प्रॉमिनंटली राज्यसेवेची परीक्षा बऱ्यापैकी मुलं जी आहे ती देतात, तर यामध्ये एक राज्य असेल उत्तर प्रदेश. ठीक आहे, तर उत्तर प्रदेशचा जर तुम्ही सिलेबस बघितला किंवा परीक्षेचा पॅटर्न बघितलं, हे बऱ्याचशी युपीएससीशी मिळतं. ठीक आहे, सोबतच आता एमपीएससीने जो बदल केलाय तोही असाच आहे, युपीचा जो पॅटर्न आहे तोही असाच आहे. तर हा एक खूप चांगला रेफरन्स पॉइंट असू शकतो, जिथं आपण हे समजून घेऊ शकतो की कशा प्रकारे सिलेबस आपला एमपीएससी साठी येणाऱ्या काळात असू शकतो. दुसरी काही राज्य आहे ज्यामध्ये बिहारची सुद्धा आपण चर्चा करू शकतो, कारण की त्यांचा सुद्धा बऱ्यापैकी एक्झॅक्ट युपीएससीच्या धर्तीवर नाहीये. एक्झॅक्ट युपीएससीच्या धर्तीवर उत्तर प्रदेशचा आहे, बिहारचा नाहीये, आणि आता एमपीएससीचा असेल. तर इथनं काही जर आपण सिलेबस बघितली तर त्यातनं सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी माहिती मिळेल की कशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एमपीएससी मुख्य परीक्षेचा भूगोल विषयाचा सिलेबस असेल. तर दोन्हीचा आपण सिलेबस बघू. मुख्य परीक्षा जी सध्याची सिलेबस आहे ती ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. युपीएससीचा सिलेबस बघून त्यानंतर बाकी राज्यांमध्ये काय नेमका सिलेबस आहे तो आपण समजून घेऊया. सो ज्या वेळेला युपीएससी मुख्य परीक्षा जीएस पेपर 1, जीएस 1 मध्ये जिओग्राफीचा जो सेक्शन आहे त्याचा आपण सिलेबस बघतो. अतिशय थोडक्या शब्दांमध्ये हे सिलेबस दिलेलं आहे, राईट. यातनं काही खूप जास्त आपल्याला लक्षात येणार नाही की किती वास्ट असेल सिलेबस किंवा कुठल्या लिमिट पर्यंत आपल्याला प्रिपरेशन करायची, पण एक डायरेक्शन नक्कीच मिळत आहे. तर सर्वात पहिला जो पॉइंट आहे सिलेबसचा इथे तुम्ही बघू शकता, दॅट इज जगाच्या भौतिक भूगोलाची ठळक वैशिष्ट्ये, सेलियंट फीचर्स ऑफ फिजिकल जिओग्राफी ऑफ वर्ल्ड और वर्ल्ड फिजिकल जिओग्राफी त्याला म्हटलं जातं. देन जगभरातील प्रमुख नैसर्गिक संसाधनांचे वितरण, जी ही नॅचरल रिसोर्सेस आहे जगभरामध्ये, त्यांचं वितरण कशा प्रकारचं होतं, आणि त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला इथे दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंडामध्ये जे काही वितरण आहे, जगाचं तर करायचंच आहे, पण दक्षिण आशियाचं सुद्धा लक्षात ठेवायचं आहे आणि भारतीय उपखंडाचं सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, त्यावर सुद्धा भर दिला जातो. प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय क्षेत्रातील उद्योग जे जगात आणि भारतात दोन्ही ठिकाणी आपल्याला चर्चा करायची आहे, आणि या उद्योगांच्या स्थानासाठी काय काय जबाबदार घटक असतील किंवा कारक असतील यांची सुद्धा आपल्याला इथे चर्चा करायची आहे. हा सुद्धा एक अतिशय महत्वाचा, यावर प्रश्न विचारले जातात. काही भूभौतिकीय घटना आहे, जिओफिजिकल इव्हेंट्स, त्यामध्ये भूकंप असतील, सुनामी, ज्वालामुखी, चक्रीवादळ, यामध्ये तुम्ही ड्रॉट्सची चर्चा करू शकता. त्यानंतर तुम्ही काही पूरची जी परिस्थिती आहे त्याची चर्चा करू शकता. भौगोलिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्थान, जिओग्राफिकल फीचर्सची आपण इथे चर्चा करतोय. काही माउंटेन्स असतील, पर्वत असतील, काही वाळवंट असतील, तर अशा प्रकारची जी काही भौगोलिक वैशिष्ट्ये आहे ती नेमकी भौगोलिक वैशिष्ट्ये काय आणि त्यांची स्थानं कोणत्या कोणत्या ठिकाणी ती भौगोलिक वैशिष्ट्ये आढळतात याची आपल्याला इथे चर्चा करायची आहे. देन महत्वपूर्ण भौगोलिक वैशिष्ट्यांमधील बदल. ठीक आहे, आता हे जेही आपण माउंटेन्स म्हटलं, पर्वत म्हटली, पर्वतांची जी काही एक परिसंस्था असेल त्याच्यामध्ये बदल होताना आपल्याला दिसून येतो. तिथल्या पर्यावरणाचे जे घटक आहे त्यांचा ऱ्हास होताना आपल्याला दिसून येतो. सिमिलरली जलीय परिसंस्था असतील त्यांच्यामध्ये होणारे बदल, किंवा सागरी परिसंस्था असतील त्यांच्यामध्ये होणारे बदल, तर अशा प्रकारचे जे काही भौगोलिक वैशिष्ट्ये आहेत त्यामध्ये जेही बदल होत आहेत त्याचा सुद्धा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे, त्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने इथे एक्झाम्पल्स दिलेली आहे, जलस्रोत असतील किंवा हिमटोप असतील, आईस कॅप्स ज्यांना आपण म्हणतो, याचा आपल्याला अभ्यास करायचा. आणि फायनली वनस्पती आणि प्राण्यांमधील होणारे बदल आणि अशा बदलांचे जे काही परिणाम असतील. तर एकंदरीत तुम्ही जर युपीएससीचा जीएस 1 चा जिओग्राफीचा सिलेबस बघितला, त्यामध्ये प्रामुख्याने काही घटक आपल्याला दिसून येतात, ते मी इथे लिहितो. सर्वात पहिला घटक म्हणजे तो असेल भौतिक भूगोल. ठीक आहे, आता हा जो भौतिक भूगोल आहे, हा भौतिक भूगोल आपल्याला भारताच्या संदर्भात सुद्धा अभ्यासायचा आहे आणि जगाच्या संदर्भात सुद्धा आपल्याला तो अभ्यासायचा आहे. त्यानंतर दुसरा इथला मुद्दा जर तुम्ही बघितला तो असेल आर्थिक भूगोल. ठीक आहे, आर्थिक भूगोल का? कारण की इथे तुम्ही बघू शकता संसाधनांची चर्चा केलेली आहे आणि बऱ्यापैकी प्रश्न विचारले जातात.
त्यानंतर उद्योगांची चर्चा केलेली आहे, यावर सुद्धा बऱ्यापैकी प्रश्न विचारले जातात. तर अशा प्रकारे हा आर्थिक भूगोलाचा सुद्धा समावेश इथे करता येईल. त्यानंतर काही भूकंप, सुनामी, तर ही जी काही भूभौतिकीय घटना आहे या भौतिक भूगोलाचाच एक भाग आहे. तिथेच आपण या सर्व घटनांची चर्चा करतो. सोबतच भौगोलिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्थान जे आहे याची सुद्धा आपण या भौतिक भूगोलामध्येच चर्चा करतो. त्यासाठी काही वेगळा पार्ट प्रिपेअर करण्याची गरज नाहीये. देन शेवटले 2 पॉइंट जर तुम्ही बघितले, हे आपल्याला कुठेतरी पर्यावरणाशी मिळते जुळते पॉइंट्स दिसून येतात. ठीक आहे, पर्यावरण आणि परिसंस्था किंवा पारिस्थितिकी हा जो विषय आहे, या विषयातले 2-3 पॉइंट्स इथे रिफ्लेक्ट होताना दिसतात. तर एकंदरीत युपीएससीचा जर आपण सिलेबस बघितला तर युपीएससीच्या सिलेबसमध्ये भौतिक भूगोल आहे, आर्थिक भूगोल आहे आणि पर्यावरणीय भूगोल सुद्धा तुम्ही त्याला म्हणा किंवा पर्यावरण म्हणा, या सर्वांची आपल्याला इथे सिलेबसमध्ये नोंद दिसून येत आहे. देन युपीएससीच्याच धर्तीवर जर बदल झालेत तर मे बी अशाच प्रकारचा कुठे सिलेबस असेल, पर्यावरण सुद्धा याचा एक भाग असेल. तिसरी एक रेफरन्स जी आपण बघतोय, ठीक आहे, जो असेल बाकी राज्यांमधील जी राज्यसेवा परीक्षा होते त्यांच्यामध्ये काय काय नेमकं सिलेबस आहे ते आपण बघू शकतो. तो उत्तर प्रदेशचा जर तुम्ही बघितला तर अगेन मोर ऑर लेस युपीएससीच्या संदर्भात तुम्हाला हे युपीएससी सारखंच एक दिसून येतं सिलेबस. त्यामध्ये तुम्ही बघू शकता भारताचा विशेष संदर्भामध्ये आणि दक्षिण आणि आग्नेय आशियाच्या संदर्भामध्ये जगातील पाण्याचे जे काही स्रोत असतील, माती असेल, वने, ही जी काही नैसर्गिक संसाधने आहेत त्यांची वितरण. सिमिलर पॉइंट आपण युपीएससीच्या सिलेबसमध्ये बघितला होता. उद्योगांच्या स्थानासाठी जबाबदार घटक, एक्झॅक्ट सिमिलर पॉइंट आपण युपीएससी मध्ये बघितला होता. भूकंप, सुनामी या भूभौतिकीय जे काही घटना आहे या सर्वांची चर्चा आपण युपीएससीच्या सिलेबस मध्ये केली होती. त्यानंतर सागरी संसाधनं इथे विचारलेली आहेत. मुख्यत्वे इथे तुम्ही बघू शकता युपीएससीच्या सिलेबस मध्ये मानवी भूगोलाचा भाग नव्हता. ठीक आहे, जो मानव भूगोल असेल किंवा मानवी भूगोल असेल, या मानवी भूगोलाचा भाग जो आहे आपल्याला युपीएससीच्या सिलेबस मध्ये दिसत नाही. पण याचा अर्थ हा नाही की युपीएससी त्यावर प्रश्न कधी विचारणार नाही. तर मानव भूगोल तुम्ही या ठिकाणी बघू शकता. युपीच्या सिलेबस मध्ये एक पॉइंट आहे मानवी स्थलांतर. ठीक आहे, देन सीमारेषा आणि सीमा यावर चर्चा केलेली आहे. लोकसंख्या आणि वस्त्या, अगेन हा मानवी भूगोलाचाच भाग आहे. सेटलमेंट जिओग्राफी याला म्हटलं जातं. वस्ती भूगोल सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. देन बिहार राज्य सेवे परीक्षेचा जर तुम्ही सिलेबस बघितला, खूप डिटेल्ड सिलेबस नाहीये, पण एक डायरेक्शन देणारा इथे सिलेबस तुम्हाला दिसून येतो. काय डायरेक्शन देतो हे सिलेबस तुम्ही जर बघितला तर या ठिकाणी ही खालची जर तुम्ही ओळ वाचली त्यामध्ये भारताचा भौतिक, आर्थिक आणि सामाजिक भूगोल, सामाजिक म्हणा किंवा एक मानव भूगोल म्हणा, दोन्ही शब्द इथे वापरता येतील. भारताचा भौतिक, आर्थिक आणि सामाजिक भूगोल यांच्याशी संबंधित प्रश्न जे आहेत ते विचारले जातील. अशा प्रकारची सिलेबस मध्ये ओळ जी आहे आपल्याला बिहार राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये दिसते. सो आपण काय काय रेफरन्स घेतला ज्या वेळेला आपण एक संभावित सिलेबसची चर्चा करतोय की कशा प्रकारे एमपीएससीच्या नवीन पॅटर्ननुसार सिलेबस असू शकतो, जो की नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कळेल. तर त्याचं काय काय बेसिस आपण घेतलं, आपण लक्षात घेतलं सध्याचा मुख्य परीक्षेचा सिलेबस, त्यानंतर युपीएससीचा जो सिलेबस आहे, आणि त्यानंतर आपण बाकी राज्यांमध्ये काय काय सिलेबस आहे त्यात मी 2 राज्य तुम्हाला सांगितली, प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि बिहार. तिथे काय सिलेबस आहे तो आपण बघितला. आता या सर्वांचा जर एक कॉमन पॉइंट काढायचा झाला, हे जेवढंही सिलेबस आपण बघितलं त्यातनं काही मुद्दे तुम्हाला कॉमन दिसतील. सांगायचं झालं तर तुम्ही बघू शकता या पूर्ण मुद्द्यांमध्ये जेही आपण भूगोलाचे मुद्दे बघितले त्यात भौतिक भूगोल ऑलमोस्ट प्रेझेंट होतं. प्रत्येक ठिकाणी भौतिक भूगोल आपल्याला दिसून येतं. त्यानंतर मानवी भूगोल जो आहे हे सुद्धा बऱ्यापैकी, म्हणजे राज्यसेवेचं बघितलं, एक्झिस्टिंग राज्यसेवेचं सिलेबस त्यात मानवी भूगोल आहे. जर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न बघितले यूपी आणि बिहारचे, त्यामध्ये सुद्धा मानवी भूगोल बऱ्यापैकी आहे. आर्थिक भूगोल जवळजवळ प्रत्येक सिलेबस मध्ये, युपीएससी असेल, सध्याचं एमपीएससीचं सिलेबस असेल, बाकी कुठल्याही राज्याची राज्यसेवा असेल, त्यामध्ये आर्थिक भूगोल अतिशय महत्वाचा भाग आहे.
आणि फायनली इथे पर्यावरण संबंधी मुद्दे सुद्धा इन्क्लूड केले जाऊ शकतात. ठीक आहे, तर एकंदरीत एक जर आयडिया घ्यायची असेल की जोपर्यंत सिलेबस येत नाही तोपर्यंत, किंवा इव्हन सिलेबस आल्यानंतर सुद्धा, कारण की सिलेबस जो असतो तो एक गायडन्स म्हणून काम करतो, तंतोतंत त्यावरच प्रश्न विचारले जातील, त्याच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारले जाणार नाही असं नसतं. राईट, त्यामुळे जी एक तयारीची दिशा असेल त्यामध्ये भौतिक भूगोल, मानवी भूगोल, आर्थिक भूगोल आणि पर्यावरण संबंधी मुद्दे जे आहे ही आपल्याला चांगल्याने तयार करायची आहेत. आता ज्या वेळेला आपण हे मुद्दे तयार करतोय, रेफरन्स पॉइंट काय काय असेल? सो जगाचा जो काही भौतिक भूगोल असेल, जगाचा जो काही मानवी भूगोल असेल, जगाचा जो काही आर्थिक भूगोल असेल, त्याची आपल्याला तयारी करायची. आता या ठिकाणी ज्या वेळेला आपण जगाचा भूगोल बघतोय, खूप सखोल जाऊन तयारी करायची नाहीये. जी काही ठळक वैशिष्ट्ये आहे जगाच्या भूगोलाची, जी ही ठळक वैशिष्ट्ये आहे, या ठळक वैशिष्ट्यांची आपल्याला इथे चर्चा करायची. सिमिलरली भारताच्या संदर्भात सुद्धा आपला भौतिक भूगोल, मानवी भूगोल, आर्थिक भूगोल आणि काही पर्यावरण संबंधी मुद्दे जी आहे ती इथे उत्पन्न होऊ शकतात, त्यांची सुद्धा आपल्याला चर्चा करायची. देन भारताचा भूगोल ज्या वेळेला आपण अभ्यास करतोय त्यावेळेला खरंच फक्त ठळक वैशिष्ट्य करून चालेल की आपल्याला इथे खूप डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे, खूप सखोल जाऊन अभ्यास करायचा आहे? तर त्यावर उत्तर हे असेल की ज्या वेळेला आपण भारताचा भूगोल म्हणतोय तर बऱ्यापैकी एक अंडरस्टँडिंग, बऱ्यापैकी समज, बऱ्यापैकी एक आपला होल्ड जो आहे भारताच्या भूगोलावर असायलाच हवा. देन सर्वात महत्वाचा तो असेल महाराष्ट्राचा भूगोल. आता बघा, ज्या वेळेला युपीएससीच्या धर्तीवर चेंजेस झाले तर या ठिकाणी जर तुम्ही युपीएससीचं पॅटर्न बघितलं, युपीएससीचं पॅटर्न इट विल ऑलवेज फोकस, युपीएससी नेहमी फोकस कुठे करेल? जे काही जगाचे मुद्दे आहे किंवा जागतिक मुद्दे आहे, राईट, या जागतिक मुद्द्यांवर युपीएससीचा फोकस असेल, साहजिक आहे. सोबतच भारताचे जे काही महत्वाचे मुद्दे आहे, भारताच्या संदर्भात अतिशय महत्वाचे मुद्दे जे असतील डिटेलमध्ये ते आपल्याला इथे प्रिपेअर करणं अपेक्षित असेल. पण द मुमेंट आपण कुठल्या एका राज्यसेवेची तयारी करतोय, राज्यसेवेचा मुद्दा येता बरोबर तिसरा आस्पेक्ट इथे ओपन होतो, तो असेल राज्य. ठीक आहे, सो जर युपीएससी मध्ये आपण जगाचा भूगोल करतोय, भारताचा भूगोल करतोय, तर ज्या वेळेला आपण एमपीएससी ची चर्चा करतोय, एमपीएससी मध्ये आपल्याला जगाचा करावंच लागेल, भारताचा करावंच लागेल, पण दोनही पेक्षा महत्वाचा जो असेल तो असेल राज्याचा भूगोल. फाईन. किती वेटेज असेल तर बघा, जगाच्या भूगोलावर इतकंसं वेटेज नसेल, हा एक अंदाज आहे, येणाऱ्या दिवसात लक्षात येईल. भारताच्या भूगोलावर बऱ्यापैकी वेटेज आपल्याला द्यावं लागेल आणि राज्याचं जे भूगोल असेल, महाराष्ट्राचा जो भूगोल असेल, तो आपल्याला खूप चांगल्याने प्रिपेअर करणे अपेक्षित आहे. ठीक आहे, तर ही झाली एक रेफरन्स मी तुम्हाला दिला की नेमकं काय काय प्रिपेअर करायचंय, जगाचा भूगोल, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल. आता यामध्ये काय प्रिपेअर करायचंय ते पण समजून घेऊ. सो ज्या वेळेला आपण जगाचा प्राकृतिक भूगोल म्हणतो, जगाचा प्राकृतिक भूगोल किंवा फिजिकल जिओग्राफी ऑफ वर्ल्ड, इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर इट विल बी फिजिकल जिओग्राफी ऑफ वर्ल्ड, यामध्ये काही प्रमुख, काही ठरलेले एरियाज आपल्याला दिसून येतात. आता यामध्ये असेल भूरूपशास्त्र, ज्याला आपण जिओमॉर्फॉलॉजी म्हणतो, त्यानंतर आहे हवामानशास्त्र, ज्याला आपण क्लायमेटॉलॉजी म्हणतो, आणि त्यानंतर आहे सागरशास्त्र, ज्याला आपण ओशनोग्राफी म्हणतो. तर मी ठळक मुद्दे मांडले. आता तुम्हाला माहिती आहे, पुस्तकं तुम्ही वाचता, त्यामध्ये भूरूपशास्त्रामध्ये कोणते कोणते मुद्दे इन्क्लूड होतात, किंवा हवामानशास्त्र असेल, सागरशास्त्र असेल, यामध्ये काय काय मुद्दे इन्क्लूड होतील, दॅट यू नो व्हेरी वेल. देन दुसरा मुद्दा, जगाचा मानवी भूगोल प्रिपेअर करायचा तर नेमकं काय प्रिपेअर करायचंय? तर जनरली जगाच्या मानवी भूगोलामध्ये हे काही मुद्दे येतात, मानवी वंश असेल, भाषा असेल, लोकसंख्या असेल. पण या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये जर फोकस सांगायचा झाला तर हा कुठेतरी लोकसंख्या भूगोलावर असेल. ठीक आहे, लोकसंख्या भूगोलाच्या ज्या काही मूलभूत संकल्पना आहे, या मूलभूत संकल्पना आपल्याला इथे खूप चांगल्याने प्रिपेअर करणे गरजेचं आहे. सोबतच जेही जगाची लोकसंख्या, त्याचं जे वितरण आहे, त्याचे जे काही बदल झालेले मागच्या काही दिवसांमध्ये,
त्याची सुद्धा आपल्याला इथे चर्चा करावी लागेल. भाषा चे जे काही मुद्दे आहेत ते बघावे लागतील. म्हणजे हे थोडं ब्रीफली करावं लागतं. भाषा असेल किंवा मानवी वंश असेल यावर इतकं काही फोकस नसेल, पण जगाची लोकसंख्या किंवा लोकसंख्या भूगोल जो आहे जगाचा, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. देन जगाचा आर्थिक भूगोल. इथे मानवी असायला नको, दिस शुड बी जगाचा आर्थिक भूगोल. आता हा जो जगाचा आर्थिक भूगोल आहे यामध्ये संसाधने, वैश्विक संसाधने जी आहे, आता अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. भलेही आपण राज्यसेवेची चर्चा करतोय, पण मागच्या काही दिवसांमध्ये जी काही परिस्थिती बदललेली आहे त्यामध्ये आपण हे बघतोय, संसाधनांचा तुटवडा हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. संसाधनांचा कोणता कोणता तुटवडा आपल्याला जाणून येतो, तुम्ही बघितलं असेल, चिप शॉर्टेज आहे. ठीक आहे, जे काही आपल्या मोबाईल, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक चिप्स ज्या लागतात त्याचा खूप मोठ्या प्रमाणात शॉर्टेज आहे. त्याचा शॉर्टेज असण्याचं कारण काय, त्याला लागणारं रॉ मटेरियल त्याचा शॉर्टेज आहे. किंवा ग्लोबल सप्लाय चेन जी आहे दिसून येते ती कुठेतरी कोलमडलेली आहे. ठीक आहे, दळणवळणाची जी काही परिस्थिती आहे ती इतक्या चांगल्याने अजूनही आपल्याला रुळावर आलेली दिसत नाही. राईट, दळणवळण म्हणजे इट इज याला आपण ट्रान्सपोर्टेशन ट्रेडचे जे काही मुद्दे आहे ते आपण दळणवळणामध्ये डिस्कस करतो. तर अशा प्रकारचे जगामध्ये सद्यस्थितीत जे मुद्दे निर्माण झालेले आहे या सर्व मुद्द्यांची चर्चा आपल्याला इथे अपेक्षित आहे. त्यामध्ये संसाधने असतील, उद्योगधंदे असतील जगभरात, मे बी आयर्न अँड स्टील इंडस्ट्री, लोह उद्योग जो आहे, त्यानंतर बाकी जे काही प्रमुख उद्योग असेल त्याची सुद्धा आपल्याला चर्चा करावी लागेल. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर आयटीचे काही उद्योग आपल्याला प्रिपेअर करावे लागतील. जे ऑटोमोबाईल सेक्टर आहे त्याची आपल्याला चर्चा करावी लागेल. तर अशा प्रकारचे अनेक मुद्दे जे आहे हे इथे जगाच्या आर्थिक भूगोलात आपल्याला समजून घ्यायचे. फर्दर जगाचा भूगोल झाल्यानंतर भारताचा भूगोल, आणि प्रामुख्याने या ठिकाणी आपण भारताचा प्राकृतिक भूगोल म्हणतोय. अगेन हे सर्व सेम विषय आहे. प्राकृतिक विभाग काय असतील, नदी प्रणाली, हवामान, नैसर्गिक, वनस्पती, वने, मृदा, या सर्व मुद्द्यांची चर्चा जी आहे ती आपल्याला भारताच्या प्राकृतिक भूगोल या विषयात करायची. फर्दर भारताचा मानवी भूगोल सुद्धा आपल्याला अभ्यासावा लागेल आणि सिमिलर टाइप ऑफ प्रिपरेशन असेल. लोकसंख्या, भाषा, मानवी वंश, आणि यात सुद्धा भारताची जी लोकसंख्या किंवा भारताचा लोकसंख्येचा जो काही भूगोल आहे यावर एक खूप मोठा एम्फसिस आपल्याला द्यावा लागणार. फर्दर भारताचा आर्थिक भूगोल, त्यामध्ये संसाधने, अगेन भारतात संपूर्ण संसाधने कुठे कुठे काय काय आढळतात, त्यानंतर कोणत्या राज्यांमध्ये जास्त संसाधने आहेत त्याला अनुसरून उद्योगधंदे, दळणवळणाची चर्चा, ट्रेड, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन. ठीक आहे, या सर्व मुद्द्यांची चर्चा जी आहे आपल्याला भारताच्या आर्थिक भूगोलात सुद्धा करायची आहे. ज्या प्रकारे आपण भारताचा भूगोल प्रिपेअर करू त्याच प्रकारे आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल सुद्धा प्रिपेअर करणे अपेक्षित आहे. अगेन महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग, बाय द वे महाराष्ट्राचे फक्त प्राकृतिक विभाग करून चालणार नाही, महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग सुद्धा आपल्याला करावे लागतील. नदी प्रणाली असेल, हवामान असेल, नैसर्गिक, वनस्पती, महाराष्ट्रातील वने, महाराष्ट्रातील मृदा, या सर्व मुद्द्यांची आपण चर्चा करू. देन अगेन महाराष्ट्राचा मानवी भूगोल ज्या वेळेला येईल, लोकसंख्या असेल, महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या भाषा, मानवी वंश, या सर्व मुद्द्यांची महाराष्ट्राच्या संदर्भात सुद्धा चर्चा होईल. आणि फायनली ज्या वेळेला आपण महाराष्ट्राची चर्चा करतोय तर महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल हा अतिशय महत्वाचा भाग असेल सिलेबसचा. ठीक आहे, तर एकंदरीत जे आपण युपीएससीचं सिलेबस बघितलं, एमपीएससीचं सध्याचं सिलेबस बघितलं, बाकी राज्यांचं आपण सिलेबस बघितलं, त्याला अनुसरून भूगोल विषयाचं सिलेबस काय असू शकतं हे आपण इथे समजून घेतलं. आणि त्यात काही ठळक मुद्दे जे काही असू शकतात, ठीक आहे, हेच मुद्दे आहे, मी असं म्हणत नाहीये, पण बाकी सर्व सिलेबसचा अभ्यास केल्यानंतर किंवा एक जनरल अंडरस्टँडिंग जी आहे, परीक्षेची जी आपली एक जनरल अंडरस्टँडिंग आहे, त्या जनरल अंडरस्टँडिंग नुसार नेमक्या कोणत्या दिशेने सिलेबस असेल याचा एक आपण अंदाज घेऊ शकतो. मे बी सिलेबस मध्ये तंतोतंत असेच पॉइंट मेन्शन नसतील. ठीक आहे, सिलेबस मध्ये मे बी हे मेन्शन नसेल केलं किंवा मानवी भूगोल मेन्शन नसेल केला, पण त्याचा आता हा होणार नाही की हे विषय आपण स्किप करू किंवा हे विषयांची आपण तयारी करणार नाही. सो ज्या वेळेला आपण तयारी करतो किंवा एकंदरीत भूगोलाची तयारी ज्या वेळेला करतो, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द सिलेबस कसाही असो, भूगोलाची युपीएससी असो किंवा एमपीएससी असो किंवा कुठलीही राज्यसेवा परीक्षा असो, त्यासाठी
याच एक बेसिस असेल, हाच एक बेसिस असेल ज्यावर आपण तयारी करू. बेसिस काय आहे? भौतिक भूगोल, मानवी भूगोल, आर्थिक भूगोल, पर्यावरण संबंधी मुद्दे, आणि हे सर्वच्या सर्व मुद्दे आपल्याला जगाच्या रेफरन्सनी अभ्यासायचे आहे, भारता संदर्भात आपल्याला हे अभ्यासायचे आहे, आणि महाराष्ट्राच्या संदर्भात आपल्याला हे अभ्यासायचे आहे. ठीक आहे. सो एक संभाव्य सिलेबस आपल्याला येणाऱ्या काळामध्ये त्यावर क्लॅरिटी होईल. पण मीनवाईल आपली तयारी ती डगमगू न देता, त्यामध्ये काही व्यत्यय न येऊ देता भूगोल विषयाची तयारी आपण या एका बेसिसवर कंटिन्यू करू शकतो. आणि त्याबद्दल मी तुम्हाला कारण सुद्धा सांगितली. मी माझ्या मनाने सांगितलेला पॉइंट्स नाहीये की भूगोलाचा सिलेबस येत नाही तोपर्यंत या मुद्द्यांवर अभ्यास करा. मी जे पॉइंट सांगितले त्याचा बेसिस होता सध्याचं एमपीएससीचं सिलेबस, युपीएससीचं एक्झिस्टिंग सिलेबस जे आहेत ते, आणि बाकी राज्यांमध्ये काय काय सिलेबस आपल्याला दिसून येतात त्याची आपण इथे चर्चा केली. फाईन. सो हे जेही मुद्दे आहे, आय होप तुमच्या हे लक्षात आले असेल. अतिशय सोपे मुद्दे आहेत. आता पुढचा प्रश्न इथे एक उद्भवतो की ठीक आहे, सिलेबस जे आहे किंवा तयारीची दिशा कोणत्या कोणत्या मुद्द्यांना अनुसरून असायला हवी हे तर लक्षात आलं. पण ज्या वेळेला पॅटर्न आता चेंज झालेला आहे, या चेंज्ड पॅटर्न मध्ये मुख्य परीक्षेसाठी जो भूगोल विषय आहे त्याचा अभ्यास आपण कसा करावा, हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. सिलेबस नुसता हाती येऊन चालणार नाही. सिलेबस हाती आहे, तुम्ही तयारी सुरुवात केली, ठीक आहे, किंवा तुम्हाला हे लक्षात आहे की कोणते कोणते मुद्दे प्रिपेअर करायचे, तुम्ही तयार करताय, पण कसे तयार करायचे, तुमच्याकडून काय अपेक्षित आहे, हा मुद्दा सुद्धा ऍड्रेस करणं अतिशय महत्वाचं आहे. आतापर्यंतची जी आपली एमपीएससी राज्यसेवेची मुख्य परीक्षा होती ती ऑब्जेक्टिव्ह होती, करेक्ट. एक वस्तुनिष्ठ स्वरूपाची आपण ती परीक्षा बघितली. जर तुम्ही मागचे काही प्रश्न बघितले, मागच्या वर्षांमधले क्वेश्चन पेपर्स तुम्ही बघा आणि त्यात आढळणारे प्रश्न बघा, जेही प्रश्न होते ते अतिशय तथ्यात्मक होते. ठीक आहे. आपल्याला अतिशय तथ्यात्मक प्रश्न जे आहे किंवा ज्याला आपण फॅक्च्युअल क्वेश्चन किंवा फॅक्ट बेस्ड क्वेश्चन म्हणू, अशा प्रकारची ही फॅक्ट बेस्ड क्वेश्चन्स आपल्याला दिसून येतात, ज्यामध्ये मे बी आकडे विचारले असतील. ठीक आहे. जर सांगायचं झालं भूगोलामधलेच काही प्रश्न, तर त्यामध्ये अनेकदा तुम्ही बघता एक जो आपला लोकसंख्येचा आकडा असेल कुठेतरी, ठीक आहे, कुठल्या एका जिल्ह्याची लोकसंख्येची घनता किती आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल. ठीक आहे. देन पुरुषांची संख्या किती आहे, स्त्रियांची संख्या किती आहे, गावांची संख्या किती आहे, अशा प्रकारचे सुद्धा तालुक्यापर्यंतचे प्रश्न आपल्याला विचारले गेल्याचे दिसून येतात. अतिशय तथ्यात्मक रूपाचा हा तुमचा भाग होता आणि तुम्हाला घोकणपट्टी सोडून दुसरा कुठलाच उपाय इथे येत नव्हता. राईट. मे बी आकडे नसेल विचारले तर थोडीफार संकल्पना कुठे विचारली असेल. ठीक आहे. काही कॉन्सेप्ट असेल एखाद दोन प्रश्नांमध्ये, खूप जास्त प्रश्नांमध्ये भूगोलामध्ये मला कॉन्सेप्ट जी आहे ती आढळत नाही. आणि कॉन्सेप्ट जिथे जिथे होती किंवा संकल्पना जिथे जिथे विचारली तिथे प्रामुख्याने ही संकल्पना कोणी दिली, ठीक आहे, कोणाची संकल्पना दिलेली आहे, अशा प्रकारचा कुठला एक प्रश्न असेल किंवा अतिशय सोपा संकल्पनेवर आधारित प्रश्न आपल्याला दिसून येतो. तर हे होतं आतापर्यंतचं जे काही पॅटर्न होतं, जे ऑब्जेक्टिव्ह होतं, ज्यामध्ये फॅक्च्युअल किंवा तथ्यात्मक प्रश्न विचारले जायचे. पण सिन्स आता पॅटर्न चेंज झालेला आहे, तर नक्कीच हे नुसते आकडे पाठ करून किंवा फॅक्ट्स रट्टा मारून तुमचं काम भागणार नाहीये. मे बी अनेक अजूनही, कारण की आपल्या डोक्याला सवय असते, डोक्याला सवय जी असते ती इतक्या सहजासहजी जात नाही. अनेक लोकांनी हे फॅक्ट्स जे आहे, आकडे जे आहे ते खूप चांगल्याने प्रिपेअर करून ठेवले असेल, टिप ऑफ टंग असतील. तुम्ही त्यांना झोपेतून उठवून जरी विचारला तरी ते सांगतील की कुठल्या एका जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत. राईट. आता जेव्हा आपण नवीन पॅटर्न साठी अभ्यास करतोय तर मे बी तुमच्या मनात हे आलेलं असेल की बघा, वर्णनात्मक स्वरूपाची परीक्षा आहे किंवा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची परीक्षा आहे, तर आतापर्यंतची जी काही तथ्यात्मक स्वरूपाचा अभ्यास होता
हा अभ्यास करून चालणार नाही. तर नक्कीच म्हणजे ही एक गोष्ट बरोबर आहे, फक्त आणि फक्त तथ्यात्मक स्वरूपाचा अभ्यास करून आता चालणार नाही. मग आता काय करायचंय? जे नवीन पॅटर्न असेल, नवीन पॅटर्न मध्ये आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह म्हणजेच वर्णनात्मक स्वरूपाची उत्तरं लिहायची आहे. तर या वर्णनात्मक स्वरूपाच्या तयारीसाठी तथ्यात्मक स्वरूपाचा अभ्यास पूर्णपणे सोडून चालणार नाही, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. काही तथ्य जी आहे, काही फॅक्ट्स जी आहे, ते जितके चांगल्याने तुम्ही तुमच्या पेपरमध्ये मांडाल, ठीक आहे, तितक्या चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्क्स मिळतील. राईट? ही जी फॅक्ट्स असतात ही अतिशय महत्वाची असतात. तर ही फॅक्ट्स तुम्ही आजवर जर तुम्ही अभ्यास केला असेल, मे बी मागच्या 3-4 वर्षांपासून अभ्यास करत असाल आणि तुम्हाला टिप ऑफ टंग असतील खूप सारे फॅक्ट्स, तर ही तुमची एक जमेची बाजू आहे. खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही याचा फायदा मिळवू शकता, प्रोव्हाइडेड तुम्हाला हे माहिती पाहिजे की ही जी काही सर्व फॅक्ट्स आहे या फॅक्टचा उपयोग कसा करायचा. आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण अनेक सेशन्स करूया, त्यामध्ये हे सुद्धा सांगेल की जी आजवर तुम्ही पाठांतर केलेली फॅक्ट्स आहे ती कशी तुमच्या वापरात आणायची आणि कसे त्यांनी तुमचे मार्क्स वाढतील. बघा, युपीएससी जे विद्यार्थी आहेत ते इतके फॅक्ट्स वाचत नाही, राईट? त्यांच्या एवढे त्यांना ट्रेनिंगच नसतं. म्हणजे सुरुवातीपासून त्यांचा जो काही एक तयारीची दिशा असेल ती संकल्पनात्मक असते किंवा कॉन्सेप्टवर खूप जास्त त्यांचा भर असतो आणि सोबतच त्याचं अनालिसिस जे असतं, अनालिसिसवर त्याचा भर तुम्हाला दिसून येईल. खूप जास्त फॅक्ट जे आहेत ती लोक प्रिपेअर करत नाही. आता यावेळी होतं असं की जेव्हा तुम्ही कुठलं एक डिस्क्रिप्टिव्ह आन्सर लिहिता आणि डिस्क्रिप्टिव्ह आन्सर मध्ये तुम्ही कुठला एक मुद्दा लिहिता, ठीक आहे, कुठला एक पॉइंट मेन्शन करता, त्यामध्ये समजा तुम्ही तुमचा एक फॅक्ट ऍड केला, एक तथ्य तुम्ही तिथे मांडलं, तर सहजच तुम्ही जे तुमचं म्हणणं मांडताय त्या म्हणण्याला कुठला तरी एक बेसिस मिळतो. ठीक आहे. सो मूळ मुद्दा हा आहे की जर नवीन पॅटर्न जरी डिस्क्रिप्टिव्ह असेल किंवा वर्णनात्मक असेल, पूर्णपणे तथ्यांचा त्याग करून चालणार नाही. तुम्हाला तथ्य जी आहेत, फॅक्ट्स जी आहेत, ही फॅक्ट्स अभ्यासावी लागेलच. ठीक आहे, म्हणजे चांगली गोष्ट असेल तुम्ही जेवढे फॅक्ट्स पिक करू शकता, पण सोबतच इथे आकलनात्मक स्वरूपाचा अभ्यास सुद्धा अपेक्षित आहे. ठीक आहे, कॉन्सेप्ट समजून घ्यायची आहे, दॅट इज ट्रू. जी काही संकल्पना आहे ती समजून घ्या, जे ही तथ्य आहे ही तथ्य समजून घ्या किंवा तथ्य लक्षात ठेवा, फॅक्ट्स मेमोराइज करा. बट ऍट द सेम टाइम आता तुम्हाला हळूहळू या सर्व विषयाचं आकलन सुद्धा करावं लागेल. सोबतच हे जेही तुम्ही अभ्यास करता, एक मुद्दा कशा प्रकारे दुसऱ्या मुद्द्याला जाऊन आकलन करणे म्हणजे काय? आकलन करणे म्हणजे विषय समजून घेणे आणि विषयाचा परिणाम काय असू शकतो, आणखी कुठले कुठले मुद्दे त्यातनं उद्भवू शकतात, या सर्वांची चर्चा ज्या वेळेला तुम्ही करता, या सर्वांचा अभ्यास ज्या वेळेला तुम्ही करता, तो असेल आकलनात्मक अभ्यास किंवा अनालिटिकल स्टडी त्याला आपण म्हणतो. आता मी तुम्हाला उदाहरण देतो, म्हणजे हे एवढं सोपं नाहीये, तोंडी सांगून काही कळणार नाही. एक उदाहरण देतो की कशा प्रकारे कुठला एक मुद्दा तुम्ही तथ्यात्मक रूपाने आतापर्यंत प्रिपेअर केला आणि त्यामध्ये आकलनात्मक पार्ट काय असेल. नाउ इथे आपण एका मुद्द्याची चर्चा करू. मुद्दा आहे दख्खनच्या पठाराची निर्मिती. आजवर सर्वांनी दख्खनच्या पठाराच्या निर्मितीची खूप माहिती वाचली असेल. मे बी तुम्हाला तंतोतंत काय, कोणत्या किती वर्षांपूर्वी या दख्खनच्या पठारांची निर्मिती झालेली आहे याची माहिती असेल, राईट? कोणता कालखंड होता तो माहिती असेल. सो तथ्य काय काय तुम्हाला इथे अभ्यासायचे आहे किंवा आतापर्यंत तुम्ही अभ्यासले. निर्मिती कधी झाली, निर्मितीची प्रक्रिया नेमकी काय होती, म्हणजेच निर्मिती कशी झाली. ठीक आहे. देन किती लावाचे थर होते किंवा शिलारसाचे किती थर झाले, शिलारसाचा प्रकार काय होता. ठीक आहे, हा जोही शिलारस होता किंवा लावा होता, लावाचे प्रकार नेमके काय होते त्याची आपण चर्चा करतो आणि तत्सम अनेक फॅक्ट जे आहे, तथ्य जे आहे हे आपण इथे समजून घेतो. तर आतापर्यंतचा जो मुख्य परीक्षेचा सिलेबस होता त्यासाठी एवढी माहिती पुरेशी होती. ठीक आहे, हा जोही अभ्यास होता
फार चांगल्याने यातनं तुम्हाला आउटपुट मिळालं. पण आता नवीन पॅटर्न नुसार जेव्हा तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह किंवा वर्णनात्मक उत्तरं लिहायची आहे, त्यामध्ये थोडस आकलनात्मक स्वरूपाचा अनालिटिकल स्किल्स तुम्हाला वापरावी लागेल. आता या ठिकाणी बघा, ज्या वेळेला आपण याच एका विषयाचा आकलन करण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यावर फर्दर डिस्कशन करतो, टॉपिक्सचं इंटरलिंकिंग करण्याचा प्रयत्न करतो, तर यातनं तुम्हाला दिसेल की ही दख्खनच्या पठाराच्या निर्मितीची जी ही प्रक्रिया आहे, ही कुठेतरी तुम्हाला दख्खनच्या पठारावर आढळणारे मृदेचे प्रकाराचं उत्तर देते. जी आपण रेगूर मृदा किंवा काळी कापसाची माती म्हणतो, ही काळी कापसाची माती कुठेतरी या दख्खनच्या पठाराशी संबंधित आहे. आता हा अतिशय सोपा मुद्दा आहे, तो सर्वांना माहिती आहे, ती वेगळी गोष्ट आहे, पण कुठेतरी इथे जाऊन तुम्हाला हा कनेक्शन होताना दिसून येतं. आता ही काळी मृदा जी आहे, आता या काळ्या मृदेचं वैशिष्ट्य सांगतो. ही काळी मृदा म्हटली जाते की ही अतिशय परिपक्व मृदा आहे. ठीक आहे, परिपक्व मृदा आहे किंवा इट इज अ मच्युअर सॉइल. आता ज्या वेळेला तुम्ही तथ्यात्मक स्वरूपाचा अभ्यास केला होता, तथ्यात्मक स्वरूपाच्या अभ्यासामध्ये तुम्ही फक्त एवढी माहिती घेतली होती की मे बी दिस इज अ मच्युअर सॉइल किंवा ही एक परिपक्व मृदा आहे. आता ज्या वेळेला तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह गोष्टी लिहायच्या आहे, वर्णनात्मक स्वरूपाची उत्तरं लिहायची आहेत, चांगली उत्तरं लिहायची आहे, त्या ठिकाणी तुम्हाला या सर्व गोष्टींचं अनालिसिस करणे अतिशय महत्वाचं आहे. ज्या वेळेला आपण म्हणतो की काळी मृदा ही परिपक्व किंवा मच्युअर सॉइल आहे, तर नेमकी ती का परिपक्व आहे किंवा का मच्युअर आहे, किंवा मच्युअर सॉइल किंवा परिपक्व मृदा म्हणजे नेमकं काय, या सर्व गोष्टींची माहिती घ्यावी लागेल. आणि हे कुठेतरी जाऊन याच्या निर्मितीशी जाऊन जुळताना आपल्याला दिसून येतं. आता थोडक्यात सांगायचं झालं तर काळी मृदा जी आहे इतकी परिपक्व असण्याचं कारण म्हणजे याच्या निर्मितीला खूप काळ लोटला. राईट, म्हणजे ज्या वेळेला आता भारतामध्ये आपण विविध मृदांची चर्चा करतो, तर त्यातल्या सर्वात जुन्या मृदांपैकी एक आपल्याला ही काळी कापसाची मृदा जी आहे ती दिसून येते. आणि जेवढा काळ लोटतो तेवढ्या भौगोलिक प्रक्रिया इथे आपलं काम करताना दिसतील. आणि त्यातनं ही जी काही अपक्षयाची किंवा विदारणाची पूर्ण प्रक्रिया आहे, त्यातनं ही दख्खनची काळी कापसाची मृदा जी आहे ती अतिशय परिपक्व अशी मृदा आपल्याला दिसून येते. देन या मृदेवरच आधारित वनस्पती आपल्याला दिसतात. ठीक आहे, हा पॉइंट अगेन डायरेक्ट तुम्हाला इथे लिंक दिसणार नाही कारण की क्लायमेटचा थोडाफार रोल असेल, पण वनस्पती आणि मृदा हा सोबत जाणारा मुद्दा आपल्याला दिसून येतो. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती आणि पाण्याची समस्या. जी पाणी टंचाई आपण महाराष्ट्रात बघतो किंवा महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागांमध्ये तुम्हाला नैसर्गिक साधन संपत्ती आढळत नाही. नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे मी इथे खनिजांची चर्चा करतोय प्रामुख्याने. जर तुम्ही महाराष्ट्रात खनिजांची उपलब्धता बघितली तर खनिजांची उपलब्धता बऱ्यापैकी दोनच भागात दिसून येते. एक दक्षिण कोकणचा भाग, ठीक आहे, दक्षिण कोकण ते हे बऱ्यापैकी कोल्हापूर पर्यंत वगैरे एक्सटेंड करतं, तो एक थोडाफार भाग असेल. आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे पूर्व विदर्भाचा भाग. ठीक आहे, त्यामध्ये नागपूर पासून तुम्ही पूर्वेकडे गेला तर तुम्हाला बऱ्यापैकी खनिज संसाधनं आढळतात. पण बाकी संपूर्ण भागामध्ये कुठेच तुम्हाला खनिज संसाधनं आढळत नाही. कुठे तुम्हाला लोह खनिज आढळणार नाही, कुठे तुम्हाला कोळसा आढळत नाही, सो ऑन अँड सो फोर्थ. आता याची नेमकी कारण काय? अगेन ज्या वेळा तुम्ही विषय इंटरलिंक करत जाता, याचं नेमकं कारण पुन्हा तुम्हाला दिसून येतं, ते म्हणजे दख्खनचा पठार. तर उत्तर सांगायचं झालं तर एक शॉर्ट मध्ये उत्तर लक्षात ठेवा की बघा, जर तुम्ही पूर्वेकडला भाग बघितला, दख्खनच्या पठाराचा पूर्वेकडला भाग हा कमी उंचीचा आहे. त्याचा जो थर आहे, जाडीचा जो थर आहे, समजा हे दख्खनचा पठार आहे, लावा जो जमा झालाय, इथे हा जो जाडीचा थर आहे पूर्वेकडे कमी होत जातो. आणि जवळजवळ पूर्व विदर्भात ज्या वेळेला तुम्ही पोहोचता तिथे ही दख्खनची पठार जी आहे ती अस्तित्वात आपल्याला दिसत नाही. तिथला जो पूर्व विदर्भाचा भाग आहे हे वैनगंगा नदीचा आपलं खोर आहे. ठीक आहे, आणि ह्या वैनगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी गाळाची मृदा आढळून येते. आणि जो एक पूर्ण तिथलं तुम्ही भूभाग बघितला, इट इज
मेडअप ऑफ अल्युव्हियल सॉइल किंवा थोडीफार गाळाची मृदा तिथे आढळते. दख्खनचा पठाराचा अवशेष तिथे भूगर्भात तुम्हाला आढळणार नाही. ठीक आहे. सो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं खनिज संसाधनं, तर इथली जी खनिज संसाधनं आहे, इथली खनिज संसाधनं तुम्ही सहजरित्या ऍक्सेस करू शकता. ठीक आहे. कारण की इथे दख्खनच्या पठारांनी ही खनिज संसाधनं झाकली गेलेली नाहीये. जसं जसं तुम्ही भारतामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जाता, राईट, इथे तुम्ही छोटा नागपूरचं पठार बघाल. दिस इज छोटा नागपूर प्लेटो किंवा छोटा नागपूरचा पठार. या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी महाराष्ट्राचा जो पूर्वेकडला भाग आहे तो दिसून येतो. या सर्व भागामध्ये तुम्हाला खनिज संसाधनं विपुल प्रमाणात आढळते. पण तीच खनिज संसाधनं तुम्हाला या ठिकाणी आढळणार नाही. हा जो भाग आहे इथे तुम्हाला ती खनिज संसाधनं आढळणार आहे. आणि त्याचं मूळ कारण म्हणजे हा जो लावाचा थर आहे, या लावाच्या थराखाली ही जी काही खनिज संपत्ती होती ती गाडली गेली. राईट. सो बघा, मुद्दा काय होता? मुद्दा होता दख्खनच्या पठाराची निर्मिती. आतापर्यंतची आपली तयारी काय होती? तथ्यात्मक स्वरूपाची, ज्यामध्ये आपण निर्मिती कधी झाली, प्रक्रिया, लावाचे थर, लावाचा प्रकार इत्यादींची चर्चा केली. पण आता इथून पुढे जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची उत्तरं लिहायची आहे, वर्णनात्मक तुमचा अभ्यासक्रम असेल, तर तिथे तुम्हाला अनालिटिकल स्किल्स तुम्हाला वाढवावी लागतील. ठीक आहे. प्रत्येक दिलेल्या विषयाचं अनालिसिस करावं लागेल. सोबतच टॉपिक जो आहे तो इंटरलिंक करावा लागेल. इंटरलिंक करणे म्हणजे काय? तर आता जे तुम्हाला मी सांगितलं, नैसर्गिक साधन संपत्तीची कारणं, महाराष्ट्रातल्या बहुतांश भागामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती किंवा खनिज संपत्ती जी आहे ती आढळत नाही, पण पूर्वेकडे जात गेलो की खनिज संपत्ती आढळते. तर अशा प्रकारचा हा जो इंटरलिंकिंग आहे, इट हॅज टू बी देअर. आता दुसरा मुद्दा, पाण्याची समस्या. महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागांमध्ये पाणी टंचाई हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. तर महाराष्ट्रातल्या पाणी टंचाईची प्रामुख्याने दोन कारण आहेत. एक जे कारण आहे हे हवामानाशी रिलेटेड आहे. ठीक आहे. हवामान फार मोठ्या प्रमाणात रोल प्ले करतं महाराष्ट्राच्या पाणी टंचाईमध्ये. जर तुम्ही बघितलं, हा पश्चिम घाटांचा भाग, ठीक आहे, इथनं वारे येतात आणि इकडे वाहणारे जे वारे आहेत ते कोरडे आहेत. त्यामुळे मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्राचा पूर्वेकडला भाग असेल, या पूर्ण भागांमध्ये आपल्याला कोरडं वातावरण दिसून येतं. ठीक आहे. इकडे पूर्ण भाग जो असेल हा कोरड्या स्वरूपाचा असेल. तर हे एक कारण आहे. ठीक आहे. तर त्या संदर्भात काही वाद असू शकत नाही. पण या ठिकाणी आणखी एक महत्वाचं कारण आपल्याला दिसून येतं, आणि हे जे कारण आहे हे कुठेतरी जी आपली रचना आहे किंवा भौगोलिक रचना आहे दख्खनच्या पठाराची, त्याच्याशी तुम्हाला हे दिसून येईल. किंवा इव्हन पेनिन्सुलर प्लेटो, आपलं जे द्विकल्पीय पठार आहे भारताचा, त्याची जी रचना आहे, खडकाळ स्वरूपाची रचना आपल्याला दिसून येते. त्यात कुठेतरी पाणी टंचाई जी आहे ती कारणं दडलेली आहेत. आता हे समजून घेण्यासाठी अगेन दोन मुद्दे लक्षात ठेवा. बघा, जी उत्तर भारतातली मृदा आपल्याला दिसून येते ती गाळाची मृदा आहे. ठीक आहे. जर तुम्ही गाळाची मृदा बघितली तर समजा अशा प्रकारचं ते एक बेसिन असेल आणि इथे ही गाळाची मृदा जी आहे ती संचयित झालेली आहे. तर ही गाळाची मृदा संचयित झालेली ही अतिशय लूज असते. ठीक आहे. आणि समजा इथे पाणी जमा झालं तर हे पाणी मुरतं जमिनीमध्ये बऱ्यापैकी, आणि जे काही ग्राउंड वॉटर आहे, भूजल जे आहे, ही जी भूजलची संसाधने असतील ही बऱ्यापैकी रिचार्ज होतात. कुठे? ज्या ठिकाणी गाळाची मृदा आहे, आणि प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये आपल्याला हे दिसून येतं. पण ज्या वेळेला आपण द्विकल्पीय पठाराची चर्चा करतो आणि त्यातही दख्खनच्या पठाराची चर्चा करतो, त्यामध्ये तुम्हाला हे लक्षात येईल की जर हा जमिनीचा भाग आहे, वरचा मातीचा थर आहे आणि हा एक बसाल्ट खडकाचा थर आहे. ठीक आहे. तुम्ही ज्या वेळेला ट्यूबवेल टाकली त्यावेळेला तुम्ही मे बी खालपर्यंत गेला, इथनं कुठनं तरी पाण्याचा उपसा केला आणि पाणी वापरला. पण ज्यावेळी पुन्हा पावसाचं पाणी इथे मुरण्याची वेळ येते, पावसाचं पाणी इथे पडतं, या जमिनीवर पडतं, इथपर्यंत जाऊन मुरतं, पण या ठिकाणी खडक असल्यामुळे ते पाणी खालपर्यंत जाऊ शकत नाही.
तर महाराष्ट्रातली जी भूजलाची समस्या आहे, ग्राउंड वॉटरची जी समस्या आहे, ही ग्राउंड वॉटरची समस्या कुठेतरी आपल्याला याच्या जिओलॉजिकल स्ट्रक्चर मध्ये दिसून येते. सो अगेन मुद्दा तथ्यात्मक दख्खनच्या पठाराची निर्मिती. ठीक आहे. आणि इंटरलिंक जाऊन कुठे होतं, पहिलं होतं नैसर्गिक साधन संपत्तीची जी उपलब्धता आपल्याला दिसून येत नाही संपूर्ण महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये. त्यानंतर जी पाण्याची समस्या आहे ती आपण बघितली. आणि अगेन नैसर्गिक साधन संपत्ती नाहीये, पाण्याची समस्या नाहीये, अल्टिमेट इम्पॅक्ट जो असेल तो मानवी आणि सामाजिक विषयांवर दिसेल. मराठवाड्यात पाण्याची फार मोठी टंचाई आहे, राईट. तिथले अनेक सामाजिक प्रश्न तुम्हाला या पाण्याशी संबंधित दिसून येतात. तर अशा प्रकारचे जो एक अप्रोच असला पाहिजे, ज्या वेळेला आपण कुठल्याही डिस्क्रिप्टिव्ह किंवा वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेची तयारी करतो, आपला अप्रोच कुठेतरी असा असायला हवा. ठीक आहे. सो आतापर्यंतचा अभ्यास होता तथ्यात्मक. इथून पुढे जो अभ्यास असेल तो अनालिटिकल असेल. तिथे विषय इंटरलिंक करता आले पाहिजे. ठीक आहे. सो अशा प्रकारचे आणखी अनेक लेक्चर्स जी आहे ती लेक्चर्स आपण इथे घेऊन येऊ. तर बघत राहा या सेशन्सना, जेणेकरून तुमची जी काही मुख्य परीक्षेची रणनीती आहे ती मुख्य परीक्षेची रणनीती अतिशय चांगल्याने तुम्हाला करता येईल. सोबतच आता मुख्य परीक्षेमध्ये वैकल्पिक विषय सुद्धा आहे किंवा ऑप्शनल सब्जेक्ट सुद्धा आहे. ठीक आहे. तर ज्ञानदीप अकॅडमी तुमच्यासाठी एमपीएससी मुख्य परीक्षेसाठी जी काही ऑप्शनलची कोर्सेस असतील ती सुद्धा घेऊन येईल. कोणते कोणते ऑप्शनल तुम्हाला इथे मिळतील? एक ऑप्शनल असेल हिस्ट्री, जिओग्राफी. आता जिओग्राफी जो ऑप्शनल असेल तो मी इथे कव्हर करणार. त्यानंतर PSIR, देन सोशॉलॉजी. ठीक आहे. तर ही जी काही ऑप्शनल लिस्ट आहे, बरेच ऑप्शन आणखी ऍड होतील. तर या सर्व ऑप्शनची तयारी जी आहे तुमची करून घेतली जाईल. तर त्या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील तर ते तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट जो आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. आणि सोबतच जी एक नवीन इंटिग्रेटेड बॅच आहे ती सुरू होत आहे, तर ती बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आता भेटूया पुढच्या सेशन मध्ये. अशाच प्रकारचे रणनीतीचे जे काही महत्वाचे मुद्दे असतील ते आपण डिस्कस करू. टिल देन हॅव अ गुड टाइम अँड टेक केअर. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच Google Play Store वरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.